तुम्हाला IT सेक्टरमध्ये करिअर हवंय? काय तुमच्या स्किलना मॅच करणारे जॉब या सेक्टरमध्ये असेल का? IT सेक्टरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर सोडून इतर कोणी काम करू शकतात का? काय तुमच्या मनामध्ये पण हेच प्रश्न आहेत? तर आजचा एपिसोड तुमच्यासाठी. नमस्कार, मी सुजाता. सच होंगे सपनेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सच होंगे सपने हे एक वेब सिरीज आहे. ते UNDP इंडिया आणि हेड हेल्ड हाय फाउंडेशन आपल्या यूथसाठी आणले आहेत. या वेब सिरीजमध्ये आपले यंगस्टर्स आणि भिन्न करिअर एक्सपर्ट एकत्र एक प्लॅटफॉर्मवर येऊन यूथ करिअर, एज्युकेशन, सॉफ्ट स्किल आणि तरुणांना आकर्षित करणारे इतर इंटरेस्टिंग गोष्टीबरोबर इन्फॉर्मेशन पण देतात. या सर्व प्रश्नांनी तुम्हाला माहीतच पडला असेल की आज आपण IT सेक्टरबद्दल बोलणार आहोत. हा सेक्टर आपल्या दररोजच्या जीवनानं सराउंड होऊन आहे. आज आपण कम्प्युटर, टेलिव्हिजन, मोबाईल फोन आणि भरपूर ॲप्लिकेशन यूज करू शकतो. त्याचे कारण IT सेक्टर आहे. हे क्षेत्र खूप वेगाने वाढत आहे आणि त्यात काही वर्षात बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील. चला आता भेटूया आजचे आपले एक्सपर्ट मिस्टर प्रसाद खोसे. मिस्टर प्रसाद खोसे हे क्रयोमीचे फाउंडर आहेत. या केंद्रीय विद्यालयामध्ये ATL थिंकिंग लॅब त्यात मेंटोर म्हणून पण काम करत आहेत. प्रसादजींना IT सेक्टरमध्ये 18पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. नमस्कार प्रसादजी, वेलकम टू सच होंगे सपने. Thank you, Sujata. Glad to be here with UNDP India and Head Held High. Looking forward for interactive session. प्रसादजी, IT सेक्टर म्हणजे काय आणि हा किती मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय आहे? आपण IT सेक्टर पूर्ण समजण्याच्या आधी आपण थोडंसं मागे जाऊ. फार पूर्वीपासून म्हणजे अगदी 18व्या शतकात बघितलं तर ॲग्रिकल्चर एज होतं. त्यावेळेस जे शेतकरी होते त्यांचा रोल खूप जास्ती महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल एज आलं, ज्यावेळेस फॅक्टरी वर्कर्स होते आणि हे साधारण ॲग्रिकल्चर एज जे होतं ते साधारण 18वं शतक. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल एज म्हणजे 19व्या शतक. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो, इट इज सेफ टू से की त्यावेळेस थोडंसं टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हायला जास्ती सुरुवात झाली आणि टेक्नॉलॉजीवरती फोकस सुरू झाला. त्याच्यानंतर जी 20th सेंचुरी आली, 20वं शतक होतं. सो दॅट वॉज मोर अबाउट इन्फॉर्मेशन एज. आणि इन्फॉर्मेशन एज आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली होती. बरेचसे फॅक्टरी ऑपरेशन्स जे होते ते ऑटोमेटेड व्हायला लागले होते किंवा ऑटोमेटेड होण्याची गरज होती. आणि टेक्नॉलॉजी जशी चेंज होत होती की ओके, लोकांना काही गोष्टी शॉर्टकटनी किंवा काही ऑटोमेटेड देता येतील का. सो त्यावेळेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यामुळे जास्ती त्याचं प्रमाण सुरू झालं आणि त्याच्यावरती जास्ती काम सुरू झालं. ॲट द सेम टाइम आत्ता आपल्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन आहे अवेलेबल, ती कुठल्या पण सोशल प्लॅटफॉर्म मधून असेल, आपण टीव्हीवरती जे न्यूज बघतोय, पेपर न्यूज प्रिंटेड तर होतच आधीपासून, बट जेवढं पण टीव्ही मीडियम इन्क्रीज झालेलं आहे, इंटरनेट थ्रू जेवढं इन्क्रीज झालंय, त्यामुळे इन्फॉर्मेशन खूप जास्ती प्रमाणात यायला लागली आहे. तर जर आपण IT इंडस्ट्री ओव्हरऑल बघितलं तर ही सगळी इन्फॉर्मेशन कुठेतरी स्टोअर करणं गरजेचं आहे. ही इन्फॉर्मेशन ती प्रोसेस करणं गरजेचं आहे. ती इन्फॉर्मेशन कधी कोणाला दाखवायची, कशी दाखवायची, तशी त्या हिशोबाने दिसली पाहिजे, त्या प्रकारे ती दाखवता आली पाहिजे. ते सगळं जे होतं तर ते IT इंडस्ट्रीमध्ये होतं. सो दॅट इज IT इंडस्ट्री ओव्हरऑल. थँक्यू सर. खूप सुंदरताने तुम्ही आम्हाला समजून घेतलं की हे कसं IT सेक्टरमध्ये काय. आता आपल्या दररोजच्या जीवनात IT सेक्टर कसं उपयोग होतो आणि त्याचे उदाहरणं कोणते? आता जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याकडे इन्फॉर्मेशन खूप जास्ती प्रमाणात यायला लागली. आपण YouTube आहे, आजकाल वेब सिरीज वगैरे सगळ्या बघतो, नेटफ्लिक्स आहे, Amazon आहे. तर हे तर काही एक्झाम्पल झाले. पण अजून ज्याच्याशिवाय आजकाल कोणाचंच काही होत नाही, व्हॉट्सअप. सो हे खूप जास्ती असं एक्झाम्पल आहे की जे खूप दैनंदिन जीवनात यूज होतं. व्हॉट्सअप म्हणजे बेसिकली मोबाईल ॲप आहे. तर मोबाईल ॲप डेव्हलप होतं. डेव्हलपमेंट कोण करणार, तर IT इंडस्ट्रीमध्ये होणार. त्याच्यानंतर फ्लिपकार्ट आहे, त्याच्यानंतर स्विगी आणि Amazon, हे सगळ्या गोष्टी ज्या आजकाल सगळीकडे माहिती आहेत आणि सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे वेदर इट इज रुरल असू द्या किंवा सिटीमध्ये असू द्या,
व्हॉट्सअप सगळ्यांकडे आहे. अगदीच हे कशाला, आपण कोविड सिच्युएशन मध्ये सुद्धा ऑनलाईन शाळा चालू आहेत, कॉलेज चालू आहे, आणि मग अगदी रुरल ज्यांच्याकडे एक एक स्मार्टफोन आहे घरात, त्यांच्या घरी सुद्धा जिओ मीट असेल किंवा गुगल मीट असेल किंवा झूम असेल, पण शाळा आणि कॉलेज चालू आहेत. सो आय थिंक हे खूप चांगले एक्झाम्पल्स आहेत की कुठे कुठे आय टी इंडस्ट्री आणि त्याच्या सर्व्हिसेस किंवा त्यांनी केलेले सोल्युशन्स यूज होतात. थँक्यू सर. आता एखादा तरुण व्यक्ती या सेक्टरमध्ये यायचं असेल तर आता त्यांनी कोणते 3 गोष्टी करायला पाहिजे आणि लक्षात काय ठेवून यायला पाहिजे या सेक्टरमध्ये एंट्री करायचं असेल तर? ओके. सो आता माझं प्रत्येक वेळेस जेव्हा पण कोणाशी बोलणं होतं, मी फ्रेशर्सशी बोलतो किंवा यंग लोक असते ज्यांना कुठे करिअर गायडन्स पाहिजे. मी स्वतः ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ट्रेनिंग कंपनी चालवतो, त्यामुळे बऱ्याच लोकांशी असं बोलणं होतं, कॉलेज मेंटर आहे. तर सगळ्यांना माझं एकच सांगणं असतं की तुम्हाला जे पण करायचंय त्यासाठी तुमचा आधी इंटरेस्ट शोधा. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, तो इंटरेस्ट कशात आहे ते तुम्ही आधी समजून घेतलं, नंतर त्याच्यावरती काम करा. कारण आय टी इंडस्ट्री जर म्हटलं तर याच्यामध्ये खूप स्कोप आहे, खूप मोठी इंडस्ट्री आहे, खूप रोल्स आहेत. त्यामुळे तुम्ही आय टी इंडस्ट्रीमध्ये आले, एक काहीतरी केलं म्हणजे सगळं इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कुठेही करू शकता असं नाही. एक त्या रोलचं स्पेशलायझेशन तुम्ही करायला पाहिजे. त्याच्यासाठी इंटरेस्ट शोधणं खूप गरजेचं आहे. हा झाला एक पॉइंट. आपण जर दुसरं म्हटलं तर आय टी इंडस्ट्री म्हणजे एक एक थोडासा गैरसमज आहे की खूप मोठं पॅकेज, पैसा आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर पहिल्या डोक्यात ते ठेवतात मुलं. तर यंग मुलांनी सध्या तरी ते डोक्यात नाही ठेवायला पाहिजे. आणि मोठ्या कंपन्यांबरोबर काम करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि प्रत्येकाला आवडतं. दॅट इज फाईन. बट ते शिकण्यासाठी, कारण मोठ्या कंपनी ऑलरेडी मोठ्या झाल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रोसेसेस वगैरे सगळं बनलेलं असतं. तुम्हाला एक छोटा रोल मिळतो स्टार्टिंगला. तर मी सजेस्ट करेल की तुम्ही छोट्या कंपन्यांपासून सुरुवात करा. बेसिकली शिका. म्हणजे एक रोल दिलाय, माझं काम एवढंच आहे. तर तिसरा पॉईंट तोच आहे की मला जे काम दिलंय आणि माझं काम इतकंच आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही करायचं आहे. तसं करून फायदा नाही. तुम्हाला जेवढं क्युरियस राहा, समजून घ्या बाजूला काय चालू आहे, काय काय करता येईल, मी काय केलं पाहिजे. आणि ऑनलाईन पण बरेचसे व्हिडिओज अवेलेबल आहेत, ट्रेनिंग व्हिडिओज आहेत, ट्रेनिंग प्लॅटफॉर्म आहेत, युडेमी सारखे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत, कॉलेजेस आहेत. अशा सगळ्या ठिकाणी मग जो इंटरेस्ट आलाय त्याच्याविषयी आर्टिकल्स बघा, व्हिडिओज बघा, अजून थोडंसं समजून घ्या त्याचं. ही तर सुरुवात झाली. आणि ऑब्व्हियसली मग त्याच्यानंतर त्या फील्डमधले कोण कोण एक्सपर्ट असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आजकाल अगेन परत आपण सोशल मीडियावरतीच येतो की फेसबुक आहे, लिंक्डइन आहे, तिथं त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी बोला, समजून घ्या की हे फील्ड काय आहे, मी काय करू शकतो. आणि एवढे सगळे लोक अवेलेबल आहेत, जेवढा माझा पण स्वतःचा अनुभव आहे. कोणी पण नाही म्हणणार नाही मदत करायला, सगळे तयार आहेत. ठीक आहे, कोणी बिझी असेल तर तुम्हाला उशिरा रिप्लाय येईल, पण लोक मदत करतील. सो बेसिकली जिथं इथं पाहिजे तर पुढे जाऊन विचारायचं किंवा की हा माझा इंटरेस्ट आहे, मला अजून याची माहिती द्या. लोक मदत करतील नक्कीच. ह्या 3 मेजर गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली डिग्री आणि त्या सगळ्या, तर तो पाथ टिपिकल आहे आणि सगळे करतातच. पण ह्या 3 गोष्टींवरती फोकस केला पाहिजे. कारण कॉलेजला जाऊन डिग्री घेताना पण मुलं फोकस नाही करत की माझा इंटरेस्ट कुठला आहे. जसं मी आधी म्हटलं की पैसा, मोठी कंपनी, सगळेजण त्याच्या मागे जे पळतात त्याच्याऐवजी इंटरेस्ट शोधून मग ते स्टार्ट करणं खूप जास्ती गरजेचं आहे. आपण सांगितलं की आपल्या युवांना फर्स्ट त्यांना इंटरेस्ट असायला पाहिजे या सेक्टरमध्ये येण्याच्या अगोदर. पण त्यांच्यासाठी या सेक्टरमध्ये कोणकोणत्या करिअर ऑप्शन्स आहेत? सो इंटरेस्ट बरोबरच सगळ्या युवांना हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त नॉलेज घेऊन काही होणार नाही. ही जी ओव्हरऑल इंडस्ट्री ही स्किल इंडस्ट्री आहे. आणि स्किलसाठी ते प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. म्हणजे तुम्ही नॉलेज मिळवलं, पण ते नॉलेज अप्लाय कसं करायचं, कुठं करायचं, ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी फक्त प्रॅक्टिस हाच एक पर्याय आहे. प्रॅक्टिस शिवाय काही होऊ शकणार नाही. आता जर आपण स्कोप म्हटलं किंवा कुठले कुठले रोल्स आहेत त्यांच्यासाठी, तर अगदी अगदी बरोबर जर आपण म्हटलं की ओके, हे इंडस्ट्रीमध्ये जसं मग अशी आपण म्हटलं की इन्फॉर्मेशन येते, स्टोअर करायची आहे, प्रोसेस करायची आहे आणि ती दाखवायची आहे. त्यामुळे अगदीच वरवर म्हटलं तर काय होईल की सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर आहे आणि ह्युमन रिसोर्स आहे. पण थोडंसं डीपमध्ये गेलं, हे सगळं करण्यासाठी एक प्रोसेस लागते. तर प्रोसेससाठी जे की ओके, बिझनेस अंडरस्टँडिंग, की बिझनेस अनालिस्ट म्हणून जो एक रोल आहे, की बिझनेसकडनं बिझनेसला काय पाहिजे, एक तो ऍस्पेक्ट झाला. दुसरा म्हणजे कुठला प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे, तर तो प्रॉब्लेम शोधणं. तो प्रॉब्लेम शोधल्यानंतर तो प्रॉब्लेम समजून घेणं. तो प्रॉब्लेम समजून त्याच्यानंतर तो सोल्युशनसाठी आयडिया जनरेट करणं. त्याच्यानंतर त्याचं इंटरॅक्शन डिझाईन, मग त्याचं व्हिज्युअल डिझाईन करायचं. एक छोटंसं त्याचं
प्रोटोटाईप बनवायचा, टेस्ट करायचा, मग मार्केटिंग आहे, मग सेल आहे. तो ओव्हरऑल हे सगळं बघितलं तर रोल्स वाईज जर सांगायचं झालं की ओके तुम्हाला डेटाबेस मॅनेजमेंट आहे, व्हिज्युअल डिझायनर आहे, इंटरॅक्शन डिझायनर आहे, भरपूर रोल्स आहेत आणि रोल्स चेंज होत राहतात. बरेच टेक्नॉलॉजी चेंज होतात, त्यामुळे नवीन रोल्स येत राहणार. आतापर्यंत बरेच टेक्नॉलॉजी चेंज, मी स्वतः 18 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये, जे सुरुवातीला रोल्स नव्हते ते आत्ता आलेत. अजूनही मध्ये मध्ये बरेच चेंजेस झाले, तर रोल्स डेफिनेटली चेंज होतील. पण ही प्रोसेस जी आहे की ओके तुम्हाला बिझनेस कडनं अंडरस्टँडिंग घ्यायचंय और तुम्ही स्वतः काही करताय स्टार्टअप मध्ये, तर तुम्हाला प्रॉब्लेम अंडरस्टँड करायचा आहे, ते सोल्युशन जनरेट करायचं, व्हिज्युअल डिझाईन करायचं त्या दृष्टीने. त्यामुळे फ्रंट एंड डेव्हलपमेंट, बॅक एंड डेव्हलपमेंट, डेटाबेस मॅनेजमेंट, असं बऱ्याच स्कोप आहे आणि बरेच रोल्स आहेत. म्हणून आधी जे म्हटलं की इंटरेस्ट शोधणं महत्वाचं आहे याच्यासाठी. अदरवाईज मग असं होईल ते एकदम हरवून गेल्यासारखं वाटेल एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे तो इंटरेस्ट शोधणं खूप गरजेचं आहे. आणि अजून एक सजेशन ह्याच्यामध्ये हे राहील की इंटरेस्ट जेव्हा शोधतो आपण, तर असं होतं की सगळं काही करण्याच्या मागे लागतं. तर सुरुवातीला सगळ्या गोष्टीची माहिती असणं एक वेगळी गोष्ट आहे, पण ज्याच्यामध्ये काम करायचंय त्याच्यामध्ये जास्ती एक्सपर्टीज होण्यासाठी त्यात प्रॅक्टिस करणं हा फोकस असला पाहिजे. थँक्यू सर. तुम्ही सांगितलंय की ह्या सेक्टरमध्ये भरपूर काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण ह्याचं जॉब फ्युचर कसं आहे? जसं मी आता म्हटलं की ज्या रोल्स चेंज होत गेले किंवा जेवढ्या गोष्टी होतात ते नवीन नवीन चेंजेस येतात आहे. ऍट द सेम टाइम जे मी आधी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं की इन्फॉर्मेशन खूप जास्ती येते. आजकाल काय झालं की जग जवळ येत चाललंय या सगळ्या इन्फॉर्मेशनमुळे. जग जवळ येत चाललंय, त्यामुळे कम्युनिकेशन जसं होत आहे, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होतीये आणि ऍट द सेम टाइम लोक खूप आळशी होत चाललेत. त्यामुळे आपल्याला घरी डिलिव्हरी पाहिजे, आपल्याला फोन ती सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, किंवा आपल्याला बटन दाबलं की काहीतरी झालं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी जे चालू आहेत त्याच्यामुळं आत्ता पण लाखो ऍप्स आहेत, वेबसाईट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि ते रोज बनत राहणार आणि अजून बनतच राहतील पुढे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, रोबोटिक्स येत आहे, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीवरती अजून खूप काम करून बऱ्याच गोष्टी डेव्हलप नाही झालेल्या. त्यामुळे ह्याचा स्कोप तर नक्कीच खूप जास्ती आहे. आणि ते सोडून जे बाकी नॉर्मल वेबसाईट्स, मोबाईल ऍप्स, डिजिटल मार्केटिंग सुद्धा एक नवीन सेक्टर खूप जास्ती प्रमाणात पुढे येते याच्यामध्ये. सो भरपूर स्कोप आहेत आणि भरपूर रोल्स अवेलेबल आहेत फॉर शुअर. थँक्यू प्रसादजी. तुम्ही जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये युवांसाठी भरपूर काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांचे फ्युचर पण भरपूर काय ब्राईट आहे. पण या सेक्टरमध्ये डेफिनेटली चॅलेंजेस आहेत. ते कोणते 3 चॅलेंजेस आहेत ज्याबद्दल कोणी बोलत नाही? राईट. सो एसी ऑफिस, पैसा आणि शनिवार रविवार सुट्टी, हा एक समज आहे आय टी इंडस्ट्री म्हटल्यानंतर. त्याच्या पलीकडे इंडस्ट्रीत खूप काही आहे. पहिली गोष्ट तर हे पूर्ण पण एकाचं काम नाहीये, हे पूर्ण टीम वर्क आहे. त्यामुळे टीम वर्क असल्यामुळे इथे कोलॅबरेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जेवढ्या फ्रेशर्स बरोबर आजकाल काम करायला मिळतंय, तर कोलॅबरेशन मध्ये जो थोडासा, जेवढं त्यांनी मिळून मिसळून काम करायला पाहिजे किंवा कुणाचे स्किल कुठले तिथे जाऊन मला विचारलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे, तर खूप जास्ती मेजर चॅलेंज आहे की 2 ग्रुपमध्ये, 2 टीम्समध्ये, एका टीममध्ये कम्युनिकेशन किंवा जसं कोलॅबरेशन होतंय ते खूप वेळा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा प्रोजेक्टच्या डेट्स इकडे तिकडे होणं हा मेजर चॅलेंज खूप जास्त इथे येतो. त्यामुळे कोलॅबरेशन, कम्युनिकेशन हे चॅलेंज आहे. आणि ऍट द सेम टाइम हे सॉफ्ट स्किल आहे जे इझिली डेव्हलप होऊ शकतं प्रॅक्टिस केली तर. त्यामुळे हा एक मेजर फोकस आहे ज्याच्यामध्ये मुलांनी काम केलं पाहिजे. ते सोडून जर दुसरं म्हटलं तर सतत नवीन शिकण्याचं काहीतरी गरज आहे. सतत नवीन शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे आता एक नवीन कन्सेप्ट इवन मोदीजींनी जेव्हा एज्युकेशन पॉलिसी आणि त्याबद्दल बोलले, त्यात पण त्यांनी म्हटलं होतं की लर्न, अनलर्न अँड रिलर्न. मी आज कुठली तरी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलोय किंवा मी आज कुठलं तरी डिझाईन सॉफ्टवेअर शिकलोय, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी परत दुसरं कुठलं तरी येईल. तर मला अनलर्न म्हणजे असं नाही की मला पहिलं विसरून जायचंय. ठीक आहे, ते कॉन्सेप्ट माझ्याकडे असतील, पण मला त्यातल्या बेसिक गोष्टी बाजूला ठेवून हे नवीन शिकून मग ते यूज करायचं. त्यामुळे लर्न, अनलर्न, रिलर्न सतत शिकत राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जनरली जसं होतं की ओके, काही जॉबचा जो आपला समज आहे की ओके एकदा मी जॉबमध्ये लागलो की सेटल झालं मग पुढे काही नाही करायचंय, तोपर्यंतच मला शिकायचंय. तर तसं नाहीये. जर तुम्हाला सतत शिकायचं आहे तर ही इंडस्ट्री तुमच्यासाठी खूप चांगली आहे. म्हणजे ती जी मराठीतली म्हण आहे की थांबला तो संपला, ते इथं परफेक्ट अप्लाय होतं.
थँक्यू प्रसादजी. आमचं गैरसमज दूर करायला की ह्याच्या आय टी सेक्टर म्हणजे काय एक्झॅक्टली. सध्या या सेक्टरमध्ये महिला, वुमन आणि पर्सन विथ डिसेबिलिटी अपंग व्यक्तीसाठी त्यांचे रोल्स अँड कॉन्ट्रीब्युशन कोणते आहेत? जसं आतापर्यंत आपण बघितलं की मी एकदम सुरुवातीला जे सांगितलं होतं की आधी ऍग्रिकल्चर एज होतं, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल एज आलं. तर इन्फॉर्मेशन एज मध्ये जसं म्हटलं की बऱ्याच वेळा काम जे आहे की तुम्हाला ऑफिसमध्ये बसायचं आहे, काम करायचं आहे, इथे मेंटल, फिजिकल, जेवढी पॉवर फिजिकली तुम्ही स्ट्रेंथ पाहिजे, फिजिकली खूप जास्ती फिट पाहिजे, तो प्रकार इथे जास्ती नाही आहे. तर तुम्ही जे जास्ती फोकस करताय तर तुमच्या मेंटल स्किल्सवरती, मेंटल ॲबिलिटीजवरती. मग ते तुमचं लॉजिकल थिंकिंग असेल, क्रिएटिव्ह थिंकिंग असेल, बट इट इज ऑल अबाउट थिंकिंग. त्यामुळं इथे हा कुठलाच प्रकार होत नाही असा किंवा की महिला काही करू शकणार नाही आहेत किंवा अपंग लोक आहेत ते काही करू शकणार नाही. ज्यांच्याकडे ते स्किल आहे आणि जे स्किल कुठं वापरायचं आणि कसं वापरायचं ज्यांना येतं ते सगळे करू शकतात. त्यामुळं एवढे जे रोल्स मी आधी पण सांगितले, ते सगळे रोल्स सगळ्या टाईपचे लोक करू शकतात. त्याच्यामध्ये कुठेच असं नाही होणार की ओके हे फक्त जेंट्ससाठी आहे, हे फक्त महिलांसाठी आहे. सगळे रोल सगळे करू शकतात त्याच्यामध्ये. प्रसादजी, आय टी सेक्टरमध्ये स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर कोणता बिझनेस करू शकतो आपण? ओके, हा खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि आय थिंक माझं स्वतःचा पण स्टार्टअप आहे ज्याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग करतो. अं, अगदी आय टी इंडस्ट्री असं नाही, पण ओके कुठल्या पण फ्युचर जॉबसाठी लागणारे जे पण स्किल्स आहेत त्याच्यावरती आमचा फोकस असतो. तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आणि मी बाकीचे जे बिझनेसेस आहेत, बाकीचे एंटरप्रेनर्स त्यांच्याशी बोलणं होतं, त्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्याकडे जे आजकाल मोबाईल ऍप्स बनतात किंवा कुठले पण बिझनेस बनतात, त्या सगळ्यांसाठी जसं एकदम सुरुवातीला मी म्हटलं होतं की प्रॉब्लेम शोधणं खूप गरजेचं आहे. तो प्रॉब्लेम शोधणं आणि त्याच्यानंतर ते मार्केटिंग आणि सेल्सवाला पार्ट, या दोन मध्ये कुठल्या पण बिझनेसला खूप चॅलेंजेस येतात. का आता आपण बाहेर काय चाललंय ते बघतो किंवा टियर 1 टियर 2 सिटीज मध्ये बघतो की मुंबई, बँगलोर, पुणे, हैदराबाद, दिल्ली असं बघतो. पण आपला मेजर जो वर्ग आहे सगळा, जो बाकीच्या रुरल एरियामध्ये असेल, टियर 2 टियर 3 मध्ये असेल, त्यांना काय पाहिजे, त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम आहेत, त्यांचे काय सोल्युशन आहेत, ते सोल्युशन कसे त्यांच्यापर्यंत मार्केट केले पाहिजे, सेल केले पाहिजे, ही गोष्ट खूप वेळा मोठ्या मोठ्या कंपन्या पण त्यांना चॅलेंजिंग वाटतं. तर आय थिंक हा रिसर्चचा जो रोल आहे, युजर रिसर्चचा, तर एंटरप्रेनरशिपसाठी मी तर सजेस्ट करेल की हा खूप मोठा स्कोप आहे की रुरल एरियाजमध्ये, टियर 2 टियर 3 सिटीजमध्ये तिथला रिसर्च करून ते मोठ्या मोठ्या कंपन्यांना किंवा छोट्या स्टार्टअपना ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं की ओके स्टार्टअप त्यांच्याकडे आले, त्यांना सांगितलं की आम्हाला हे मार्केट करायचं आहे किंवा हा रिसर्च करून द्या. सो तुमची एक बेसिकली रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या लेवलला जाऊन रिसर्च करून त्याचा डेटा अनालिसिस करून तो तुम्ही कंपन्यांना देताय, तर हे खूप जास्ती चांगलं ऑप्शन आहे. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या लोककला असतात, आपल्या ग्रामीण कला असतात, त्या दूर दूरपर्यंत पोहोचत नाहीत. मग कधीतरी कोणी, जसं आता एक रिसेंटली आलं होतं की फोटो काढला आणि मग ते व्हायरल झाले, ते जे बाबा ताबा होता. सो अशा सगळ्या गोष्टी असतील किंवा अजून काही कला असतील तर त्याच्यासाठी ऍप्स बनवून, कारण तुम्हाला हे माहिती की इथं काय हे खूप चांगल्या प्रकारे करतात लोक, पण ह्याला काही पटकन बाहेर पोहोचत नाहीये. मग ते पोहोचवण्यासाठी काय करू शकता, मग ते तुम्ही ते वेबसाईट्स आहेत किंवा ऍप्स बनवले, ते लोकांपर्यंत पोहोचवलं तुम्ही जास्तीत जास्त, त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज ह्या खूप जास्ती आहेत. आणि एंटरप्रेनरशिपचं एक असं आहे की मी जर सांगितलं की ओके हे हे करा आणि ते केलं, तर त्यापेक्षा तुम्ही स्वतः तिथे थांबून तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून जर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून चालू केलं तर ते जास्ती लॉंगर ड्युरेशनसाठी चालू शकतं. पण हा रिसर्च हा प्रकारे मी नक्कीच सजेस्ट करेल, कारण आतापर्यंत जेवढ्या कंपन्या, जेवढ्या एंटरप्रेनरशिप सगळ्यांबरोबर बोलतोय, हा हा सगळ्यांसाठी प्रॉब्लेम असतो की ओके मी इथे सिटीत बसून काहीतरी केलंय, पण आता मला रुरल एरियासाठी हे मार्केट करायचं आहे, तर माहितीच नाही की त्यांचा माइंडसेट काय, आणि तो माइंडसेट तिथे राहून जर लोकांना चांगला माहिती आहे तर ते इथं मदत करू शकतात. बेसिकली ते एक ब्रिज बनवू शकतात मध्ये. थँक्यू प्रसादजी. आय टी सेक्टरमध्ये स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर पहिल्यांदा रिसर्च करायला पाहिजे आणि कुठे मार्केट करू शकतो हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. थँक्यू फॉर दिस इन्फॉर्मेशन. रिसर्च करायला पाहिजे, हा एक ऍस्पेक्ट कुठल्या पण बिझनेसच्या आधी तर आहेच. पण जे मी दुसरं सजेस्ट करत होतो की तुम्ही ऍक्च्युली रिसर्चची कंपनी सुरू करू शकता, की तुमची कंपनी फक्त मार्केट रिसर्च करून देते. तर हे एंटरप्रेनरशिपचं खूप जास्ती चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे.
थँक्यू प्रसादजी. आता आपण मिथ बस्टिंग सेक्शनमध्ये आहोत. आम्हाला IT सेक्टरचं एक मिथ सांगा ना. मला वाटतं मी आधी 3 मिथ आधीच सांगितलेत की पैसा, AC ऑफिस आणि शनिवार रविवार सुट्टी. तर हे आधीच मिथ नाहीये. हो, हे आहे. पण बऱ्याच वेळा असं वाटतं की ओके, AC ऑफिस, शनिवार रविवार सुट्टी किंवा मेहनत नाही लागणार. इथं खूप जास्ती मेहनत आहे. जसं आधीच्या उत्तरांमध्ये पण मी म्हटलं की तुम्हाला सतत शिकत राहणं, खूप जास्ती प्रॅक्टिस करणं. बरेचसे प्रोजेक्ट असे येतील की जे पटकन डिलिव्हर करायचे. मग 8 तास नाही, 10 तास नाही, जास्ती वेळ थांबावं लागणं, रात्री पण ऑफिसमध्ये बसून काम करणं, कधी कधी शनिवार रविवार सुट्टी, या सगळ्या गोष्टी खूप होतात. आणि बऱ्याच वेळा जे पण युवा येतात ते त्या माइंडसेटनीच येतात की ओके, शनिवार रविवार सुट्टी आहे, 8 तास काम झालंय, मी घरी जातोय. तर तसं नाहीये. तो जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टची जी डिलिव्हरी आहे, तुम्हाला किती टाइम आहे, ते सगळे कन्स्ट्रेंट असतात. त्यामुळे ऍडजस्टमेंट, फ्लेक्झिबिलिटी, अडॅप्टेबिलिटी हे खूप महत्वाचं आहे. थँक्यू प्रसादजी. आता आमच्या युवांसाठी तुमच्याकडून वन लाईन ॲडवाईस. वन लाईन ऍडवाइस जर म्हटलं तर जसं मी आधी म्हटलं की इंटरेस्ट शोधा, आणि त्याच्यानंतर फोकस, पॅशन आणि पेशन्स, या 3 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यावरती काम करा, त्याच्यावरती मेहनत घ्या. थँक्यू प्रसादजी. तुमच्याकडून सॉफ्ट स्किल ऑफ द डे. सॉफ्ट स्किलमध्ये असं म्हटलं तर क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग. जे मी आधी सगळ्यात आधी म्हटलं होतं की आपण फक्त इन्फॉर्मेशन एज पर्यंत बघितलं. त्याच्यानंतर एक नवीन आलाय 21st सेंचुरी, कन्सेप्च्युअल एज. इथं आयडिया, बरेचसे बुक्स पण आहेत. म्हणजे आयडिया इज युअर करन्सी, आयडिया इज न्यू करन्सी. मी थोडंसं पुस्तकाचं नाव चुकतोय, पण आयडिया इज न्यू करन्सी असं ह्याच्यावरती नाव आहे. त्यामुळे आयडियाज खूप जास्ती महत्वाच्या आहेत. क्रिएटिव्हिटी खूप जास्ती महत्वाची आहे. कारण जसं आपण सुरुवातीला पण बघितलं, टेक्नॉलॉजी एवढी येते, त्यामुळे जे जे फॉर्म्युला बेस्ड किंवा ज्या अशा गोष्टी ज्या स्टेप बाय स्टेप करायच्या आहेत, त्या इझिली ऑटोमेट होऊ शकतात किंवा तिथे रोबोट जाऊ शकतो. पण एम्पॅथी, त्याच्यानंतर नवीन नवीन आयडियाज आणणं, क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग, कोलॅबरेशन, त्या कम्युनिकेट करणं प्रॉपरली, ह्या सगळ्या गोष्टी जे कुठलंच मशीन, कुठलंच रोबोट नाही करू शकणार. त्यामुळे क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग हे हा एकच सॉफ्ट स्किल नाही, ऍक्च्युली ह्याच्या अंदर खूप सारे आहेत. पण क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग हे सगळ्यात महत्वाचं आत्ता पण आहे आणि पुढे जाऊन अजून जास्त बनणार आहे. थँक्यू प्रसादजी. तुम्ही आमच्यासाठी एवढा टाइम काढलात, आम्हाला एवढं इन्फॉर्मेशन दिला, आमच्या युवांसाठी भरपूर काही इन्फॉर्मेशन दिलं आणि त्यांना मार्गदर्शन पण दिलं. ह्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. थँक्यू. मला नक्कीच आवडेल आणि आवडलं आता की एक्सपिरियन्स शेअर करायला. आणि तो सगळ्या गोष्ट आम्ही कारण ट्रेनिंगमध्ये असल्यामुळे एक्सपिरियन्स शेअर करणं ही चांगली ऑपॉर्च्युनिटी होती सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची. सो थँक्यू हेडेल्ड हाय अँड थँक्यू UNDP इंडिया. प्रसादजींना आपण ऐकूनच घेतलं आहे. आता आपण भेटूया एक युवा, त्यांचे एक्सपिरियन्स काय आहे. हाय, मी संग्राम जाधव. मी माझं करिअर डिझायनर म्हणून स्टार्ट केलं 8 वर्षापूर्वी, जेव्हा मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली एका स्टार्टअपमध्ये ॲज अ डिझायनर जॉईन व्हायची. मी माझं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग IT मध्ये, आणि त्यानंतर मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली ॲज अ डिझायनर जाण्याची. मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता डिझाईनमध्ये, त्यामुळे मी ही अपॉर्च्युनिटी घेतली आणि नवीन नवीन स्किल्स शिकायला लागलो. त्यामध्ये मी कॉन्सन्ट्रेशन केले UX, युजर एक्सपिरियन्स, डिझाईन थिंकिंग, डिझाईन सेंटर अप्रोचेस आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन ट्रेंड्स ज्या की मार्केटमध्ये येत होत्या. तुम्ही बघितलंच असेल की आतापर्यंत मोबाईल इंडस्ट्री कशी बूम झालेली आहे या पिरियडमध्ये. तेव्हा मी मोबाईलच्या स्किल्स, मोबाईल डिझायनिंग स्किल्स, ॲप डिझायनिंग स्किल्स याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. आता तुम्ही बघत हेच असाल की डिजिटल इंडिया किंवा डिजिटल हे खूप ट्रेंडिंग आहे पूर्ण भारतामध्ये और पूर्ण जगामध्ये. सर्व इंडस्ट्रीज डिजिटलवर कॉन्सन्ट्रेट करत आहेत. त्यासाठी आपल्याला UX और डिझाईन हे फील्ड खूपच हेल्पफुल आहे आणि याच्यामध्ये करिअर ग्रोथ खूप लोकांना मिळत आहे. आता मार्केटमध्ये याची डिमांड खूप आहे, कारण इन्फॉर्मेशन वर्ल्ड वाईड पूर्णपणे स्प्रेड. डिझाईन स्किलला IT सेक्टरमध्ये खूप मोठी मागणी आहे. लोकांना जवळजवळ 5 लाख स्टार्टिंग पॅकेज पासून ते अराउंड 25 लाख
पर ॲनम और पर इयर या रेंजचे पॅकेजेस मिळतात. आशा करते की तुम्हाला बरेच माहिती भेटलं असेल. आता तुमच्या चार्टवर गुगल फॉर्म दिसत असेल. त्या फॉर्मला भरून तुमच्या काय IT सेक्टरमध्ये प्रश्न असेल ते आम्हाला पाठवून द्या. आमचे करिअर गाईड तुम्हाला कॉल करून तुमचे प्रश्नांचे उत्तर देतील आणि करिअर संबंधित भरपूर माहिती पण देतील. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि रिसोर्सेस बघायला विसरू नका. त्याने तुम्हाला IT सेक्टरबद्दल भरपूर माहिती भेटेल. आता परत भेटूया सच होंगे सपने मराठी एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.